हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। मी प्रिया आणि स्वागत आहे आपल्या या नवीन व्लॉग मध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। तर बघा, इथे नेहमीप्रमाणे आहे सकाळची वेळ आणि इथे माझी चालू आहे हल्ली ब्रेकफास्टची तयारी। बरेच दिवस झाले मला डाळ वडे खायची खूपच अशी इच्छा झालेली, तर म्हटलं आज करीनच म्हणून मी काल रात्री डाळ भिजत टाकलेली। याची डाळ वड्यांची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली, पण जरा वेळ चुकीचे बघून मी अपलोड केली, त्याच्यामुळे जास्त काही आपली ही शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाली नाही। बघा, तुम्ही जर चॅनलवर नसेल बघितली तर डाळ वड्यांची रेसिपी खूपच छान आणि टेस्टी झालेले बघू शकता तुम्ही। किती छान टेक्स्चर आलेलं डाळ वड्यांना, चटणी वगैरे न बनवता आणि मी चहासोबतच एन्जॉय केले, खूपच छान असे लागत होते। ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर मी काव्याच्या तयारीला लागलेले। आज होता गुरुवार, तर तिला आज कलरचेच कपडे घालायचे होते। शाळेचे कपडे गुरुवारी धुवायला टाकायचे असतात म्हणून, तर त्यासाठी मी तिची केस विंचारत होते। ही सागरवेणी ही तिला खूप आवडते आणि तिला शोभते पण ही केसांना, तिच्या लांब केस आहेत त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही। आणि अशी ही वेणी घातली की दिवसभर तिचे केस अशी जास्त गुंतत पण नाही, संध्याकाळपर्यंत जशीचे तसेच केस राहतात आणि दिसायला पण खूप छान दिसते। आणि मला पण घालायला त्यातल्या त्यात सवय झाली, त्याच्यामुळे सोपी वाटते। मला आवडते का ही वेणी आणि तुम्हाला घालता येते का ते मला कमेंट करून कळवा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते पण मला कमेंट करून कळवा। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, व्लॉग आवडत असतील माझे सिंपल असे, तर व्हिडिओला एक लाईक करत जा आणि कमेंट करत जा। मेन म्हणजे व्हिडिओ खाली जरा लाईक जरा जास्त असले की मला पण उत्सुकता वाढते जरा, की बाबा हा चालू आहेत आपले, जरा व्ह्यूज पण येतात आणि लाईक पण येतात व्हिडिओला, त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओ बनवायला मला अजून उत्सुकता वाढते। त्याच्यामुळे जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करत जा कुठून बघता वगैरे, असं काय तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील ते। तर बघा, इथे आपली काव्याची वेणी पण घालून झालेली, बघा किती छान अशी वाटते। आणि थोडा वेळ झाला ना ही वेणी घालून झाल्यानंतर त्याच्यानंतर पण अजूनच छान दिसत जाते ती। घातल्या थोडी घट्ट असते, पण जेव्हा सैल होईल तेव्हा अजून छान अशी म्हणजे भारीच वाटतात केस। तुम्ही एकदा विचारून बघा। तिची केस विचारून झाल्यानंतर मी इथे आलेले, मी घावणे अगोदरच बनवून ठेवले। मला फक्त आता तिच्यासाठी भाजीच बनवायची होती आणि ही भाजी इतकी बनवायला पण सोपी आणि खायला पण टेस्टी आहे की बघाच तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवून। तर इथे मी तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता यांची फोडणी दिली मस्त अशी, आणि त्यानंतर कांदा टोमॅटो लसूण पण कट करून टाकलं, मस्त असं फ्राय करून घेतलं तेलावर ते सगळं। आणि त्याच्यात जे आपले घरगुती मसाले असतात ते, जसं तिखट हळद गरम मसाला हे मसाले टाकून त्याच्यात मी तेलावरच थोडी कोथिंबीर टाकलेली। कोथिंबीरीची हौस आता या हिवाळ्यात पूर्ण करून घ्यायची, कारण उन्हाळा आल्यावर कोथिंबीर खूपच महाग असते, पण तरी पण आपण वापरतोच, पण आता जरा जास्तच मिळते, स्वस्त पण असते, त्याच्यामुळे मी जरा कोथिंबीर जास्तच एन्जॉय करत असते। तुम्ही पण असंच करता का? मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर इथे कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ पण टाकून भाजी मस्त अशी ती फ्राय करून घेतली आणि त्याच्यात थोडेसे मटार टाकून ते पण तेलावर फ्राय करून घेतले। आणि त्यानंतर मी त्याच्यात उकडलेले बटाटे कट न करता अशा प्रकारे मॅश करून टाका तुम्ही, बघाच तुम्हाला खूपच आवडेल। भाजीचं टेक्स्चर पण खूप छान येतं आणि कट केल्यापेक्षा असं स्मॅश करून टाकलेले बटाटे भाजीला चवच खूप छान आणतात। तुम्ही बनवून बघाच आणि तुम्हाला पण खूप आवडेल। तर अशा प्रकारे बटाटा पण मी त्याच्यात टाकून परतवून घेतला, पाणी न टाकता ही भाजी छान अशी वाफेवरच शिजवून द्या। आणि पुन्हा एकदा कोथिंबीरीची हौस मी इथे पूर्ण केलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर आपली इथे टेस्टी यम्मी यम्मी अशी भाजी पण रेडी आहे। त्यानंतर मी तिचा टिफिन पण पॅक करून दिला। घावणे आणि ही भाजी आणि जो मी डाळवडा बनवलेला त्यातला एकच उरलेला, म्हणून आज कुठला फ्रूट न देता मी तिला डाळवडा दिलेला। एका प्रकारे मुलांचं जे सकाळचं रुटीन असतं ते माझं झाल्यानंतर, धावपळीचं रुटीन झाल्यानंतर मी माझी सर्व कामं आवरून घेतली। आणि त्यानंतर मी जे हे आपली मागच्या काही शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की जे देवाचे हार असतात त्यांची फुलं काढून मी सुकत ठेवलेली, ते आता सुकलेली बऱ्यापैकी, तर मी आता त्यांच्या अशा प्रकारे कुस्करून घेतली ती फुलं, ज्या ज्या कलरची होती ती वेगवेगळी ठेवून अशी त्यांचे कुस्करून घेतलं। आणि बघूच शकता तुम्ही वेगवेगळीच ठेवलेले। मी पहिल्यांदाच जास्त करून मी पहिल्यांदाच झाडांच्या फुलांचा, झेंडूच्या फुलांचा बी काढत होते,
तर माझ्यासाठी हा नवीनच एक्सपिरियन्स आहे. बघू आता यांची कशी फुलझाडं, जशी वेळ तर लागेलच ही सर्व प्रोसेस, बी काढायचा, सुकवायचा, पेरायचा, लावायचा आणि जसे जसे मोठे होत जातील झाडं भविष्यात ते तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करीनच. तर इथे वेगवेगळ्या कलरची मी सर्व ही फुलं कुस्करून पुन्हा एकदा त्यांना एक ऊन देईन आणि पिशवीमध्ये पॅक करून ठेवीन वेगवेगळ्या, आणि जसं मी पेरीन तशी तुमच्यासोबत शेअर करीनच. तुम्ही कधी काढले का झेंडूच्या फुलांचं किंवा कुठल्याही फुलांचं घरगुती बी? मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि होतात का यांची व्यवस्थित झाडं आणि फुलं मला ते पण सांगा, म्हणजे मला अजूनच उत्सुकता वाढेल हे जे काम करण्यात. तसं पण मला आता झाडं वगैरे लावायचीच आहेत. गार्डनिंगची मला खूपच अशी आवड आहे, पण वेळ आणि माती जास्त नाही आमच्याकडे. बघू आता पुढच्या काही दिवसांत मी गार्डनिंगचा पण तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येईन. तर अशा प्रकारे ते सर्व झाल्यानंतर मी दुपारचं जेवण बनवून घेतलं. आज आमच्या दुपारच्या जेवणात होतं मूग डाळीचं वरण आणि मटकीची भाजी. तर या तुम्ही पण जेवायला मस्त असं गरम गरम वरण भात आणि मटकीची भाजी एन्जॉय करायला. मला तर नुसतं वरण भात पापड शेव असलं तरी माझं जेवण म्हणजे माझं आवडतं जेवण आहे वरण. पण माणसांना आमच्या भाजी लागतेच, म्हणून वरण भात आणि मटकीची भाजी ही अशी बनवलेली. मटकीची भाजी पण मला खूप आवडते, मोड आलेली मटकीची. तर इथे आम्ही दुपारचं जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर अशीच बसलेलो. तर म्हटलं बसल्या बसल्या मेथीची भाजी आणलेली ती निवडून ठेवली आईंनी आणि मी. माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही काव्याचे पप्पा बसलेले. आज ते पण जरा लवकरच आलेले आणि दुसरीकडे टी व्ही चालू होती. तर टी व्ही बघत बघत त्यांना पण माहिती नव्हतं शूट केलं आणि मला पण एवढं माझ्या डोक्यात नव्हतं. तर म्हटलं असू द्या, कधी कधी असंही शूट म्हणजे बघायला पण वेगळा काहीतरी पाहिजे, म्हणून हे मी एडिट करताना ठेवून दिलं तसंच. तर इथे आम्ही दोघींनी मस्त अशी मेथीची भाजी निवडून घेतली आणि आम्ही उकडलेल्या आमच्याच मल्यावरील चवळीच्या आणि वाळाच्या अशा भाज्या तुम्ही माझ्या मागच्या काही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. जसे की आमच्या मल्यावर वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा लावल्या. तर आम्ही सर्वांनी संध्याकाळच्या वेळेला, आता जवळजवळ दिवाबत्तीची वेळ झालेली, जेवणाला वेळ होता रात्रीच्या, तर त्याच्या अगोदरच आम्ही या शेंगा उकडून मस्त अशा सर्व माणसांनी बसून एन्जॉय केल्या. संध्याकाळच्या वेळेला घरातील सर्वच माणसं घरात हजर असतात दिवसभर त्याच्या कामाला, आणि मुलं पण शाळेत वगैरे गेलेले असतात. तर या वेळेला सर्वच माणसं घरात असतात. तर हा असतो आमचा फॅमिली टाईम. आणि इकडे बघा, हा शेंगा खाताना सुद्धा जियांशी ते सर्कस चालत होती. चक्रीसारखा गोल गोल फिरत होता. तर मी त्याला एकदा धरून असं गप्प बसून दिलं. म्हटलं शेंगा खायच तोपर्यंत तरी गप्प बस. जेवताना पण एका जागेवर बसून कधीच आमचं जेवण होत नाही, धावपळ करूनच जेवण पण त्याचं भरवायला लागतं. तर बघा इथे शेंगा खाता खाता त्याने बटरफ्लाय बनवलेले. तर चला व्हिडिओचा एंड इथेच करते. जियांपासून तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.